भाऊ आपल्यासोबत आहेत राज्यसभेचे सदस्य रामराव वडकुते साहेब. सर्वप्रथम जेएनसी सिटी न्यूज मध्ये मी आपलं स्वागत करतो. आम्हाला सांगा, प्रश्नामध्ये तुमच्या मतदारसंघातील साधारणपणे कोणते प्रश्न तुम्हाला मांडायचे वाटतात? हे बघा, जनतेची साथ, नेत्याची साथ असल्यामुळं माझा प्रश्न मांडण्याच्या आधी 2 प्रश्न मला सोडण्यामध्ये यश आला. जी आमच्या हिंगोलीची मागणी होती की डायरेक्ट वाशिम मार्गे मुंबईला जायची गाडी, तिला मी स्वतः हिरवा झेंडा 15 दिवसापूर्वी दाखवला. त्याच्यानंतर मी श्री वैष्णव साहेबाला, माननीय रेल्वे मंत्र्याला, शेगाव ते पंढरपूरची गाडी मागितली होती. ती गाडी सुद्धा माझ्या विनंतीला मान देऊन माननीय रेल्वे मंत्री साहेबांनी शेगावपासून नाही पण अकोल्यापासून पंढरपूर गाडी सुद्धा दिली. आणि जनतेमधले जे काही माझे काम आहेत, मी पहिली मागणी करणार आहे की जे रेल्वे मार्ग यवतमाळ ते नांदेड होणार आहे त्या मार्गाला हिंगोली जोडली पाहिजे. आणि ते डिस्टन्स सुद्धा मी काढून टाकलं. फक्त 48 किलोमीटर आहे, जे की कुर्तडी फाट्यापाशी येतं. म्हणजे जे हिंगोलीवाल्याला नांदेडला जायला बसमत पूर्णा आणि पूर्ण नांदेड जावं लागतं, तर डायरेक्ट रूट होईल. दुसरी माझी मागणी अशी होणार आहे रस्त्याची, नॅशनल हायवेकडे, की मसोड नावाचं एक गाव आहे कळमनुरीपासून, तिथून जर रस्ता काढला तर 80 पर्यंत जोडला तर अमरावतीला 100 किलोमीटरचा अंतर फरक होतो. तर तो हा नॅशनल हायवे, तो नॅशनल हायवे जोडणं आणि त्याला नॅशनल हायवेचा दर्जा द्यावा, ही माझी मागणी राहील. माझी मागणी आरोग्याच्या दृष्टिकोनातून मेडिकल कॉलेज झालं, आयुर्वेदिक कॉलेजचा प्रश्न मी टाकलेला आहे, लागते की नाही माहित नाही. जे काही इंडस्ट्रियल मागासलेला जिल्हा आहे त्या ठिकाणी काय आणता येईल. मी लिगोला भेटलो, लिगोच्या अधिकाऱ्याला भेटलो, लिगोच्या अनुषंगाने तिथं स्किल डेव्हलपमेंटचे काही सेंटर उघडता येतील का, याच्यासाठी सुद्धा प्रयत्न मी करणार आहे. जास्तीत जास्त मागासलेला भाग आणि तरुणांना काम, हा माझा प्राधान्यानं ते काम राहील. इरिगेशनच्या बाबतीमध्ये राज्य पातळीवरचा तो विषय असल्यामुळं ते काम राज्य पातळीवर सुद्धा चालू आहे. कारण गोदा ते नर्मदा अहिल्याबाईची देवीची यात्रा काढली त्यावेळेसच मी विखे पाटलांना आमच्या जिल्ह्याच्या अनुशेषच्या बाबतीमध्ये चर्चा झाली आणि त्यांनी सकारात्मक भूमिका सुद्धा घेतलेली आहे. धन्यवाद आपण आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आपण सर्व जे प्रश्न घेऊन संसदेमध्ये चालला, या सर्व प्रश्नांचा निपटारा हो, अशाच आमच्या वतीनं आणि आमच्या दर्शकांच्या वतीनं. धन्यवाद.